केदार शिंदे दिग्दर्शित झापूक झुपूक या सिनेमाला लोक खूप ट्रोल करत आहेत। 10 दिवस झाले त्याला रिलीज होऊन। नेट कलेक्शन आहे 1.11 करोड आणि ग्रॉस कलेक्शन झाले 1.27 करोड रुपये। 5 करोडच्या बजेटमध्ये बनलेला हा पिक्चर बॉक्स ऑफिसवर अपेक्षेनुसार कमाई करू शकला नाही आणि पूर्णपणे फ्लॉप ठरलेला आहे। आता जाणून घेऊ 1 मेला आलेल्या आता थांबायचं नाही पिक्चर बद्दल। शिवराज वायचाळ यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट कामगारांच्या जीवनावर आधारित शिक्षणाचं महत्त्व सांगणारा आणि प्रेरणा देणारा पिक्चर आहे। या पिक्चराचं बजेट आहे 4 करोड आणि 4 दिवसात या पिक्चरानं नेट कलेक्शन केलं आहे 1.16 करोड आणि ग्रॉस कलेक्शन केलं आहे 1.31 करोड रुपये। मराठी प्रेक्षक वर्ग हा पिक्चरला भरभरून प्रेम देताना दिसत आहे आणि आशा आहे की हा पिक्चर बऱ्यापैकी चालणार आहे। तेजस विजय देऊस्कर दिग्दर्शित देव माणूस या पिक्चराचं बजेट आहे अंदाजे 1.5 करोड रुपये आणि 10 दिवसात या पिक्चरानं नेट कलेक्शन केलंय 0.83 करोड आणि ग्रॉस कलेक्शन केलंय 0.92 करोड। पिक्चरात महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे बेखुबीने त्यांचा रोल करताना दिसत आहेत। हा चित्रपट नाट्यमय आणि थ्रिलर आहे जो तुम्हाला एक चांगलं नेत्रसुख देणार आहे। गुलकंद सचिन गोस्वामी यांचा दिग्दर्शित मूवी 1 मेला रिलीज झाला जो तुम्हाला फुल एंटरटेनमेंट करणार आहे। चित्रपटानं पहिल्या दिवशी 0.55 करोड कमावले आहेत। दुसऱ्या दिवशीच्या कमाईमध्ये घट झालेली दिसली। दुसऱ्या दिवशी 0.25 करोड, तिसऱ्या दिवशी 0.42 करोड आणि चौथ्या दिवशी 0.57 करोड कमावलेले आहेत। अशा प्रकारे गुलकंद या चित्रपटानं फक्त 4 दिवसात नेट कलेक्शन केलंय 1.79 करोड आणि ग्रॉस कलेक्शन केलंय 2.01 करोड रुपये। 18 एप्रिलला रिलीज झालेला दिग्पाल लांजेकर यांचा संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट संत मुक्ताबाई यांच्या जीवनावर आधारित आहे। या चित्रपटानं पहिल्या दिवशी 0.09 करोड रुपयांची कमाई केली। आज 17 दिवस झालेले आहेत याला रिलीज होऊन। 17 दिवसामध्ये नेट कलेक्शन केलंय 0.79 करोड आणि ग्रॉस कलेक्शन केलंय 0.88 करोड रुपये।